कधी असं वाटलं आहे का? मी इतकी मेहनत करते, पण आयुष्यात काहीच बदल होत नाही. रोज उठते, काम करते, जबाबदाऱ्या पार पाडते, पण स्वप्न अजूनही तिथेच उभी आहेत. पण जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमचं आयुष्य मोठ्या निर्णयाने नाही, तर रोजच्या छोट्या निर्णयाने बदलतं आणि यालाच म्हणतात स्लाइट एज रूल. कल्पना करा, की तुम्ही आज फक्त 10 मिनिटं पुस्तक वाचलात. उद्या पुन्हा 10 मिनिटं. एका दिवसात काहीच बदल दिसत नाही. एका आठवड्यातही नाही. पण एका वर्षानंतर तुम्ही अनेक पुस्तकांचं ज्ञान मिळवलेलं असेल आणि तेच स्लाइट एज आहे. छोट्या सवयी ज्या सुरुवातीला दिसत नाहीत, पण कालांतराने आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. याच्या उलट बघा. आज एक दिवस व्यायाम टाळला. आज 1 तास मोबाईल जास्त वापरला. आज उद्या करू म्हणालात. एका दिवसात काहीच फरक पडत नाही. पण रोज हेच घडलं तर? काही महिन्यांनी आत्मविश्वास कमी होतो, आरोग्य बिघडतं, स्वप्न मागे पडतात आणि म्हणूनच वाईट सवयी स्लाइट एजनेस वाढतात. समजा 2 व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती रोज 1% स्वतःमध्ये सुधारणा करते आणि दुसरी व्यक्ती म्हणते, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सुरुवात करेन. सुरुवातीला दोघेही सारखेच असतात, पण काही महिन्यांनी पहिली व्यक्ती पुढे निघून जाते. कारण तिने मोठी उडी मारली नाही, तर रोज एक छोटं पाऊल टाकलं. वर्किंग मॉम असाल तर रोज 2 तास मिळण्याची वाट पाहू नका. फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी द्या. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर रोज 20 मिनिटं अभ्यास करा. जर तुम्ही यूट्यूब सुरू केलं असेल तर रोज एक व्हिडिओ अपलोड करा. मोठं यश मोठ्या कृतीने नाही, तर रोजच्या सातत्याने मिळतं. तेव्हा मोठं यश एका रात्रीत मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींच्या व्याजाने वाढत राहतं. आजच स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी अशी कोणती एक छोटी चांगली सवय सुरू करू शकतो, जी पुढच्या एका वर्षात माझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. कारण आजचं एक छोटं योग्य पाऊल उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात असते. छोट्या सवयींना कमी समजू नका. द स्लाइट एज रूल आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, ती म्हणजे रोज थोडं करा, पण थांबू नका. कारण सातत्याने केलेली छोटी कृतीच असामान्य यश निर्माण करते.